महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। मेरी उम्मीदवारी तो पहले से जारी हो चुकी है और हम लोग का प्रचार भी चालू हो गया है। हम लोग जहाँ जहाँ जाते हैं वहाँ पे लोग बड़े प्यार से हम लोग को मिल रहे हैं। बहुत जगह से मुझे फ़ोन कॉल्स आ रहे हैं कि हम लोग आपके साथ में हैं और इस बार हम लोग शिवसेना के और महाविकास आघाड़ी के मिल के जो चुनाव लड़ रहे हैं तो हम लोग वैशाली दरेकर को ही वोट देने वाले हैं। आज बैठक थी जितेंद्र आव्हाड इनके साथ महाविकास आघाड़ी के बड़े से नेता थे, क्या कहेंगे? क्या बैठक में तो हम लोग तय कर रहे थे राजनीति कैसे रणनीति करनी है और कैसे चुनाव लड़ना है, कैसे चुनाव लड़ना है, ये हम लोग तय कर रहे थे और महाविकास आघाड़ी पूरी तैयारी में है। थैंक यू। वैशाली दरेकर राणे मैडम और ठाणे लोकसभा के हमारे उम्मीदवार शिवसेना नेता राजन विचारे साहब, इन दोनों का प्रचार बहुत ही अच्छी तरीके से शुरू है। मतदार एक बहुत ही पॉजिटिव सेंटीमेंट लेके इन्हें वेलकम कर रहे हैं और हमें पूरी गारंटी है उद्धव ठाकरे साहब, शरद पवार साहब और कांग्रेस ये तीनों मिलकर महाराष्ट्र में बहुत ही अच्छी सीट जीतेंगे और खासकर ठाणे लोकसभा और कल्याण लोकसभा जो कई सालों से शिवसेना का गढ़ रहा है तो वापस एक बार शिवसेना के ठाणे और कल्याण लोकसभा उम्मीदवार की जो है आज जितेंद्र आव्हाड के घर पे बैठक हुई थी, क्या बैठक में डिस्कशन हुआ? जितेंद्र आव्हाड जी ये शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस जो है उनके एक वरिष्ठ नेता है और वो यहाँ पर मंत्री रह चुके हैं, अभी ये आमदार भी है और उनका समर्थन ये हमारे साथ है ही। लेकिन एक फॉर्मल जैसे मीटिंग कहते हैं जैसे आज मीटिंग हुई, हमारे दोनों उम्मीदवार यहाँ पर थे, उन्होंने अपने सारे पार्टी के अपने पदाधिकारियों को निर्देश दे चुके हैं और वो भी पहले से ही हमारे साथ में ही थे, अभी और जोर से हमारे साथ में लगेंगे और साथ में हम काम करेंगे। वरुण जी कैसे देखते हैं कल्याण लोकसभा के लिए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक घोषणा की है श्रीकांत शिंदे की, क्या लगता है पहले जो है मातोश्री से शिवसैनिक उनके उम्मीदवार की घोषणा करते हैं, मात्र अभी बीजेपी की ओर से घोषणा की है? यही अभी कुछ समझता नहीं है। पहले हिंगोली की जो उम्मीदवार थे उनकी घोषणा एकनाथ शिंदे जी ने की और उसके बाद वो उम्मीदवार बदलना चाहिए ये देवेंद्र जी ने कहा और उम्मीदवार बदल दिया गया। आज कल्याण में भी हम देख सकते हैं कि शिवसेना की ओर से कोई भी घोषणा हुई नहीं और देवेंद्र जी ने घोषणा कर दी। तो अभी जो उनकी शिवसेना है उसके मुख्य नेता देवेंद्र जी है क्या, ये सवाल मेरे जैसे पूरे महाराष्ट्र के तमाम नागरिकों को है। थँक्यू। लक्षात आलं असेल की शिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं? देवेंद्र फडणवीस। आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे। आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण केव्हाच सांगितलेलं आहे, तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून। आणि आज तुम्ही बघितलं असेल आमची तर प्रचाराची एक फेरी आता पूर्ण होते आणि सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माची लोक, सर्व पक्षाची लोक, सर्व इंडिया आघाडीमधले सर्व घटक पक्ष आणि सर्व बरोबरीने मला वाटतं चांगला प्रचार या ठिकाणी चालू आहे। आज आव्हाडांची भेट घेतली, काय चर्चा आहे? मला वाटतं आमच्या सन्माननीय कल्याणच्या डॅशिंग उमेदवार वैशालीताई दरेकर याच या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेबांना या ठिकाणी भेटायला आल्या होत्या आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुरू झालेली आहे आणि आज ते कशा पद्धतीने पुढचं प्लॅनिंग करायचं या दृष्टिकोनातून आज वरुण सरदेसाई असतील, आमचे सर्व कल्याणचे लोकसभेचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्रितरित्या मीटिंग झाली आणि कशा पद्धतीने पुढे काम करायचे ही दिशा ठरली। श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर स्थानिक पदाधिकारी त्याच्यामध्ये नाराजी आणि ह्याचा फायदा कधीतरी आपल्या उमेदवाराचा मला वाटतं खऱ्या अर्थाने डिक्लेरेशन सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज खरं झालेलं आहे आणि ती घोषणा झाल्यानंतर मला वाटतं त्याने मला ऑलरेडीच अगोदर काम सुरू केलेलं आहे आणि बघूया एक सक्षम महिला शक्ती या ठिकाणी उभी राहते आणि दिसून येईल तुम्हाला। सर्वे बीजेपीचा सर्वे वारंवार सांगतात, मात्र या सर्वेमध्ये आलं काय हे समोर येत नाही आणि दुसरीकडे शिवसेनेच्या जागांवरती क्लेम केला जातोय।
मला वाटतं हे तर दुर्दैवाची बाब आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की BJPने कशा पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आता त्यांना त्यांच्या कर्माची फळं त्यांनाच भोगावी लागतील. कोणाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये जनता त्रस्त आहे आणि जनताच या ठिकाणी त्यांना धडा शिकतो. ठाणे आणि कल्याणच्या दोन्ही उमेदवारांनी लीड घेतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मी इथला एक अत्यंत जुना कार्यकर्ता आहे. त्यामुळे साहजिक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी येऊन माझी भेट घेतली. त्याच्यात काय हे तर चालायचंच ना, शेवटी आघाडी आहे, आम्ही तिघं एकत्र आहोत. तेव्हा एकमेकांच्या भेटी घेणं हे चांगलंच आहे ना. साहेब, कल्याणमधला उमेदवार जो आहे देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलं, कसं बघताय? आता जी उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे. ती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी का ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असेल की माझ्या मुलाची उमेदवारी मी कशाला जाहीर केली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असेल. चिन्हाचं काय तर चिन्हाचं कुठलं चिन्ह? मनुष्यबाण. मला माहीत नाही, ते काय कमळावर लढते. सांगितलं ना. साहेब, खासदार श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणात कल्याणमध्ये विरोध होत आहे. याचा फायदा संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल का? नाही, आता ही ती वेळ अजून आलेली नाही. पण भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणी नाकारू शकत. त्याचे परिणाम काय होतील ते आजच्या घडीला अजून तर आज काय तारीख काय 6 अजून 44 दिवस बाकी आहेत. 20 मेला निवडणूक आहे. 44 दिवस आधी कुठल्याही निवडणुकीचा भविष्य सांगणं हे भविष्यकाराला जमणार नाही. मला कुठे तुम्ही विचारताय? तर ठाणे लोकसभेसाठी अद्यापही महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झाला नाही. कसं बघतं एकूणच? राजन विचारेंना स्पर्धक आहे असं मला वाटत नाही. राजन विचारे तळागाळात पोचलेला माणूस आहे आणि तो म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे असं मी वैयक्तिकरित्या अनुभवतो आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे, त्यांच्या मीटिंग्सही झाल्या आहेत आणि त्यांनी ऑलरेडी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही उमेदवार दिला तर त्याला ठाणे आता परत मिळवणं हे अवघडच जाईल. आणि त्याचबरोबर एक जी सहानुभूतीची लाट आहे ती राजन विचारेंबरोबर आहे हे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. जी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती आहे ती ठाण्यामध्ये संपूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल असं मला दिसतंय. ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना भेट झाली, चर्चा होती. कशा प्रकारची ही चर्चा होती आणि लोकसभेला कशा प्रकारे फायदा होणार आहे? आता कोणी आलं तर मला सांगणारच ना, काय काय माझ्याशी बोलणारच. त्याच्यात काय मोठं आहे. चर्चा आतमध्ये आमच्या चौघांची झाली ती मी काय जाहीर महाराष्ट्राला सांगू? चला बस.